ऑस्ट्रेलियाच्या तमाम मराठी मित्र आणि मैत्रिणींना माझा रामराम. आज माझ्याबरोबर आहे हर्षला आणि निखिल. हर्षला आहे सिडनीहून आणि निखिल आहे पुण्यातून. आज आपला विषय असा थोडासा मिक्स आहे. आर्ट हा प्रायमरी विषय आहे, पण अजून आर्टपेक्षा एक स्टेप आपण पुढे जाऊन काहीतरी बोलणार आहोत. तर वॉर्म वेलकम हर्षला आणि निखिल. थँक्यू आशिष. थँक्यू आशिष. आपला निखिल हा जो ग्रुप आहे ना, हा मराठी लोकांचा ग्रुप आहे इथे. तर पुणेकर्स हा अबाउट 700-800 लोकांचा इथला लोकल ग्रुप आहे, पुणेकर्स ऑफ ऑस्ट्रेलिया म्हणून. आणि बियॉन्ड दॅट भरपूर मराठी लोक आहेत ऑस्ट्रेलियामध्ये. तर हा ऍटलिस्ट कमीत कमी हा पुणेकर्स ऑफ ऑस्ट्रेलिया या ग्रुपमध्ये तरी हा आपला इंटरव्ह्यू जाईल कमीत कमी. त्यामुळे आपलं जे टार्गेट आहे ते साध्य होईल अशी मला अपेक्षा आहे. फिंगर्स क्रॉस. नक्कीच. ठीक आहे. तो आता माझं मी फार बडबड बंद करून आपण तुमच्या इंट्रोडक्शन कडे पहिले जाऊयात आणि नंतर आपल्या कॉज कडे जाऊयात. ठीक आहे. हर्षला प्लीज स्टार्ट विथ युअर इंट्रोडक्शन. कुठून काय आहात आणि तुमच्या आर्ट विषयी आपण सांगायचं. नमस्कार, मी हर्षला वैद्य तोतडे. मी पुण्यातून आलेली आहे सिडनीला. आता 12 वर्ष झाली. कथक डान्स हे माझं करिअर आहे. माझ्या गुरु पुण्यातल्या प्रसिद्ध नृत्यांगना आणि कथक गुरु पंडिता मनीषा साठे यांच्याकडे मी कथकचं प्रशिक्षण घेतलं. त्याआधी सुरुवातीला माझे वडील श्री मोहन वैद्य, जे मराठी चित्रपट आणि नाटकामधले प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आणि कथक कलाकार होते, तर त्यांच्याकडे मी सुरुवातीच्या काळात कथक नृत्याचं शिक्षण घेतलं. त्यानंतर मनीषा ताईंकडे माझं मास्टर्स डिग्री अलंकार सगळं काही पूर्ण केलं. आणि त्यानंतर काही वर्षांनी मी सिडनीमध्ये आले. पण कथकचं करिअर माझं पूर्ण पुण्यामध्ये सेट होतं. क्लासेस आणि प्रोग्राम्स वगैरे चालू असायचे. आणि आता 12 वर्ष झाली इथे येऊन. आणि इथे आता माझी इन्स्टिट्यूट आहे आणि गेली 12 वर्ष शिकवतीये. काय तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव काय? रिदम डान्स अकॅडमी. रिदम डान्स अकॅडमी. अच्छा. आणि कुठे करता तुम्ही आता इथे क्लासेस? कुठे तुमचे क्लासेस? आता 4-5 लोकेशन्सना असतात. इंगलबर्न मध्ये मी राहते, तिथे घरामध्ये क्लासेस असतात. याशिवाय वेस्टमीड, एपिंग, ऍशफील्ड आणि पॉन्ड्स अशा 4 लोकेशन्सना सध्या क्लासेस आहेत. आणि मी इंडियामध्ये पण ऑनलाईन शिकवतेय सध्या. आणि टोटली कथक बेस? टोटली कथक बेस. म्हणजे सुरुवातीला बॉलिवूड चे पण बॅचेस घ्यायचे अगदी इनिशियली पहिले 5 वर्ष वगैरे. पण नंतर मी बॉलिवूड बंद केलं, आणि कारण करायला वेळच होत नाही. फक्त कथकचंच स्केड्यूल इतकं आता बिझी झालंय की आता बॉलिवूडचे क्लासेस घ्यायला वेळ नाहीये. दॅट्स गुड. आणि आता कोविडच्या काळावर सुद्धा तुम्ही बिझी आहात, हे खूप महत्वाचं आहे. हो, देवाची कृपा आहे. आणि इन्स्टिट्यूट मध्ये म्हणजे मेनली कसं झालंय की पुण्याचं जे भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटी आहे, त्यांचं ह्या रिदम डान्स अकॅडमी ह्या आपल्या इन्स्टिट्यूटला त्यांचं रेकग्निशन आहे. तर माझ्या इथल्या स्टुडंट्स डान्स, गाणं, इन्स्ट्रुमेंट्स, कुठल्याही परीक्षा ह्या भारती विद्यापीठच्या परीक्षांसाठी अपिअर होतात. आणि तिकडून त्यांना सर्टिफिकेट आणि तिकडचा भारती विद्यापीठचा कोर्स त्या फॉलो करतात. म्हणजे मी त्यांना तो शिकवते आणि मग त्यांना तिकडची सर्टिफिकेट्स मिळतात प्रॉपर एक्झाम्स होऊन. तर रेकग्नाइज्ड बाय भारती विद्यापीठ असं सिडनी मधलं आणि आता ऑस्ट्रेलियातलं एकमेव इन्स्टिट्यूट आहे रिदम डान्स अकॅडमी. Great. So Harshela, you are one celebrity. Now let's move on to another celebrity that we have today. अरे बाबा. Nikhil. Nikhil, we would like to know more about you now. सेलिब्रिटी, सगळ्यात पहिली ओळख म्हणजे सेलिब्रिटी वगैरे काही नाही. दुसरं कामाकडे येऊया तर गेली 18 वर्ष पूर्ण वेळ म्युझिक इंडस्ट्रीमध्ये संगीतकार गायक म्हणून काम करतोय. या सगळ्या जर्नीमध्ये मी खूप नशिबान आहे की माझ्यासाठी अतिशय दिग्गज गायक मंडळी आणि म्युझिशियन्स अशा मंडळींबरोबर काम करायचा योग येत गेला, अजूनही आहे आणि पुढेही येईल. त्याच्यामध्ये सम ऑफ द नेम्स आर क्लासिकल आणि लाईट म्युझिक अशा दोन्हीकडे जर बघितलं, क्लासिकल म्युझिक मध्ये रघुनंदन पळशीकर, आरती अंकलीकर, शौनक अभिषेकी, परत देवकीताई पंडित, संजीव अभ्यंकर अशी अनेक थोर मंडळी माझ्या कॉम्पोजिशन्स गायलेत. हे माझं भाग्य आहे.
याचबरोबर लाईट म्युझिक मध्ये स्वप्नील, बेला, आदर्श, आनंद शिंदे, याचबरोबर माझ्या काही अपकमिंग मूवीज साठी जावेद अली गायलेले आहेत, सोनू निगम एका प्रोजेक्ट साठी गायले, विशाल ददलानी एका अपकमिंग म्युझिक साठी मूवीच्या गाण्यासाठी गायले. आणि सगळ्यात भाग्याची गोष्ट, इतके छान छान कलाकार तर माझ्या बरोबर काम करतायत. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आशा भोसले, जे आमचं दैवत आहे संगीत क्षेत्रातल्या प्रत्येकाचं किंवा अनेक रसिकांचं, त्या माझ्यासाठी 3 प्रोजेक्ट साठी गायल्यात. इनफॅक्ट आय एम द ओनली कॉम्पोजर ऑफ माय एरा, ज्याच्यासाठी रिसेंटली आशाताईंनी इतक्या छान पद्धतीने असोसिएट होऊन त्यांचा मोठेपणा आहे हा माझ्यासाठी गायलाय. असं खूप काही काही कमर्शियल आणि माझ्या काही आवडी, म्हणजे हा सगळा कमर्शियल प्रवास आहे. या दरम्यान मी एक स्वतः आर्टिस्ट म्हणून जे काही शोधत होतो म्युझिक मध्ये, काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करत होतो. तर या सगळ्या जर्नीमध्ये अनेक उत्तम रचना म्हणजे काव्य की ज्याच्यावर खूप छान साहित्य आहे, अशा अगदी थोर दिग्गज कवींपासून आत्ताचा नव्या पिढीचा ताजा कवी किंवा कवयित्री, अशा उत्तम कवी कवयित्रींच्या रचनांचा मी एक सांगीतिक आढावा घेत होतो आणि अशा अनेक रचना करून ठेवत होतो. एक बँक तयार होत होती आणि 2 वर्षांपूर्वी त्याचा एक कार्यक्रम आकाराला आला, ज्याचं नाव आहे मी गातो माझे गाणे. यामध्ये एक्सक्लुझिव्हली मी कॉम्पोज केलेल्या म्युझिक कॉम्पोजिशन्स मी सादर करतो. आणि छान गोष्ट म्हणजे आशिष, आता जी आपल्याबरोबर सेलिब्रिटी आहे हर्षला, ती माझ्या पहिल्या कार्यक्रमापासून म्हणजे शुभारंभाच्या प्रयोगापासून त्यामध्ये तिचा खूप छान सहभाग असतो. तर याच्यातनं एक आम्हाला साध्य करायचंय, म्हणजे मी तर माझी गाणी गाऊन सादर करतोच, असं कार्यक्रमाचं टायटल आहे. पण हे गाणं ऐकल्यानंतर, हा कार्यक्रम ऐकल्यानंतर जो ऐकणारा आहे श्रोतूवर्ग, त्यातल्या प्रत्येकाला त्याच्या आयुष्याचं गाणं सापडणार आहे आणि तो सुद्धा ते गाणं गुणगुणत जाणार आहे आणि तो म्हणेल की येस, आता मी माझं गाणं गातोय. असा एक छान त्यात पॉझिटिव्ह आमचा थॉट आहे. आणि आता आम्ही लवकरच पोस्ट कोविड किंवा या लॉकडाऊन, आम्ही आता जगभरात हे कार्यक्रम करण्यासाठी वी आर रेडी. ऍक्च्युअली हे लॉकडाऊनच्या दरम्यानच होणार होतं, पण काही कारणांमुळे आपल्याला थांबावं लागतंच. तर असं काय काय करतोय म्युझिक मध्ये. दॅट्स फॅन्टास्टिक. मला ऐकूनच असं एक गुजबम्स झालेलं ऍक्च्युअली. म्हणजे मला हे माहिती नव्हतं की एवढी स्ट्रॉंग तुमची बॅकग्राऊंड आहे ऍक्च्युअली. म्हणजे मी हर्षलाला आधी विचारलं, सॉरी हर्षला, मला माहिती नव्हतं की कोण आहे तुमचं फ्रेंडवर असं ज्याला. पण सेलिब्रिटी म्हणण्याचं कारण असं आहे की बरेच लोक बिहाइंड द सीन खूप काय काय कामं करत असतात की ज्यांचं ऍक्च्युअली सेलिब्रिटी किंवा पेज 3 किंवा पेज 1 वर नाव येत नसतं. तर अशी जी काही ऑस्ट्रेलियामधली लोक आहेत, तर त्यांचे मी बरेचसे इंटरव्ह्यूज कॅप्चर केलेले आहेत आणि ते लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत की जे आपले लोकल लोक आहेत कसे, त्याच्यात आर्टिस्ट असतील किंवा बिझनेसमन असतील किंवा कोणी असेल. तर आज आपला जो टॉपिक आहे मुख्य, की तुम्ही हा जो सपोर्ट आपल्या लोकल कलाकारांसाठी करणार आहात, जे फंड रेझिंग करणार आहात, तर त्या दृष्टीने हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, हा याच्यामागचा उद्देश आहे. ठीक आहे. सो वुड लाईक टू नो मोर अबाउट की तुमचा हा फंड रेझिंगचा काय प्लॅन आहे, एक्झॅक्टली काय तुम्ही करणार आहात आणि कसं ते वर्कआउट होणार आहे. कारण यू आर इन पुणे, शी इज इन सिडनी, राईट, आणि ऑडियन्स सगळा एव्हरीवेअर एल्स असणार आहे, राईट. तर त्या दृष्टीने जरा आपल्याला थोडीशी चर्चा करायची. सो ओव्हर टू यू. आशिष, तुम्ही जे म्हणालात ना की सेलिब्रिटी आहेत, तर मी असा कायम विचार करतो किंवा आपल्यापेक्षा जे थोर मंडळी आहेत, ज्यांनी काहीतरी लाईफ मध्ये अचीव्ह केलं, ज्यांना आपण फॉलो करतो, तर यांच्याकडनं आपण काय शिकण्यासारखं आहे. तर आपण प्रत्येक जण सेलिब्रिटी असतो, म्हणजे कोणत्या अर्थाने असतो किंवा असायला हवं किंवा असू शकतो. आपल्याकडे जी आता मोमेंट आहे ती तुम्ही सेलिब्रेट करताय का? तर येस, मी करतोय, म्हणजे आय एम सेलिब्रेटिंग माय लाईफ. हे करता करता अनेक शेड्स आहेत. म्हणजे आता आम्ही, हर्षला काय, मी काय, किंवा इव्हन आशिष तुम्ही काय, आपण आपल्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी कमर्शियल टर्म्स मध्ये बांधलेले असतोच. पण हे करता करता दुसऱ्याची वेदना ओळखून त्याच्यासाठी काहीतरी करून आपल्याला आनंद मिळतोय का, आणि आपण छान त्याबद्दल काही कॉन्ट्रीब्युट करू शकतोय का, ही एकमेव याच्यामध्ये भावना होती. आणि हर्षला आणि माझं यावर एक मत झालं
की अरे आपण तर करतोय, ठीक आहे, प्रत्येक जण आता कुठल्या ना कुठल्या तरी क्रायसिस मधनं सफर होतोय. कदाचित अजून थोडासा काळ आपल्याला याच्यामध्ये द्यावा लागणार आहे. पण हे करता करता कदाचित आपल्यापेक्षा जास्त दुर्दैवाने जास्त सफर होणारी मंडळी आहेत, त्यांचं काय? तर आपली भारतीय संस्कृती आहे की घासातला घास काढून द्यायची आपली परंपरा आहे. तर कुठेतरी हेच आम्हालाही वाटलं, कारण आर्टिस्ट हा खूप भावनांशी रिलेटेड कामं करणारा असतो. त्याला दुसऱ्याच्या जर वेदना कळाल्या तर तो आर्टिस्ट असण्याचं एक चांगलं लक्षण आहे किंवा गुणधर्म आहे असं म्हणूया. कदाचित त्या नोटवर आम्ही एकत्र आलो, हर्षला आणि मी, आणि असं ठरलं की आपण आपले प्रॉब्लेम सोडवता सोडवता दुसऱ्याचाही एक छोटासा का होईना, अगदी छोटासा प्रॉब्लेम जरी सोडवायचे आपले एक प्रयत्न केला, प्रामाणिक प्रयत्न केला, तर त्यासाठी आपण नक्कीच पुढे यायला हवं. आणि याच्यातूनच आर्टिस्ट सपोर्ट आर्टिस्ट असं एक कॅम्पेन उभं राहिलं बघता बघता. अतिशय सोपा याच्यातला विचार आहे की काही नाही, आर्टिस्ट फील्ड मध्ये जी काही मंडळी आहेत, कलाकार मंडळी, की ज्यांचं पूर्ण उदरनिर्वाह हा त्यांच्या सांगीतिक कलेवरच आहे. आम्ही प्रॉमिनंटली म्युझिक फील्डशी रिलेटेडच आर्टिस्टवर आता आम्ही फोकस करतोय, कारण ही छोटीशी सुरुवात आहे. तर ज्यांचं पूर्णपणे घर हे त्यांच्या सांगीतिक कॉन्ट्रीब्युशन मधनच उभं राहत आहे, अशा अडचणीत असलेल्या लोकांना किंवा सहकलाकारांना एक मदतीचा छोटासा का होईना फुल न फुलाची पाकळी म्हणून आम्ही कॉन्ट्रीब्युट करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यातून काय करू शकतो, आम्ही आर्टिस्ट आहोत तर आम्ही आमची कला सादर करून हे नक्की करू शकतो, जो फंड रेझिंगचा मुख्य गाभा आहे. तर फक्त आम्ही नाही, तर याला आम्हाला इतका सुंदर प्रतिसाद मिळाला जगभरातून, भारतातूनच नव्हे तर जगभरातून. तर असे अनेक नावाजलेले, काही मनापासून काम करण्याची इच्छा असलेले कलाकार आणि सहकलाकार मंडळी आमच्या पाठीशी उभी राहिली, आणि ते कुठलंही मानधन न घेता अशा आर्टिस्टसाठी मदत म्हणून हे फंड रेझिंग करण्यासाठी आमच्या पाठीशी आज उभी आहे. आणि त्यातनं आम्ही कार्यक्रम करतोय, चेन ऑफ प्रोग्राम्स आम्ही करतोय. आता काही दिवसापूर्वी अजून एक प्रोग्राम झाला, आय थिंक, राईट हर्षला? तो प्रोग्राम पण तुम्हीच लोकांनी सादर केला होता की हा आता वेगळा प्रोग्राम आपण करणार आहे? म्हणजे सिडनीमध्ये झाला तो ऑनलाईन झालेला. येस. हो, म्हणजे आता हा आर्टिस्ट सपोर्ट आर्टिस्ट कॅम्पेन मधला आता आज सादर होणारा हा 6वा प्रोग्राम आहे. तर पहिली कॉन्सर्ट मी आणि माझी एक मैत्रीण आहे पल्लवी काटे, सिडनीमध्येच आहे, तर आम्ही सुगम संगीताचा कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमापासून सुरुवात करून आम्ही सिडनीतले काही लोकल आर्टिस्ट त्यांचे कार्यक्रम झाले, प्लस मग इंडियातले काही लोकल आर्टिस्ट, आय मीन इंडियातले काही आर्टिस्ट त्यांचे कार्यक्रम झाले. आणि आता ह्या 6व्या शृंखलेमध्ये आपल्या सिडनीतली लहान मुलं आणि इंडियातली एक उत्तम कथक डान्सर मुलगी, त्यांचे आता कार्यक्रम आज आहे त्यांचा कार्यक्रम. असं अनेक कार्यक्रम आता ह्यापुढे आपण बघणार आहोत. तर हे कन्सिस्टंटली म्हणजे एव्हरी वीक होत आहेत कार्यक्रम, साधारणपणे प्रत्येक रविवारी एक कार्यक्रम असा प्लॅन्ड आहे. ओके. आता जनरली ह्या जे प्रोग्राम जे असतात त्याची तिकीट फीज किती आहे? त्याचं भारतामध्ये अगदीच कमी म्हणजे 100 रुपये इतकंच तिकीट त्याचं ठेवलंय. यातल्या काही कॉन्सर्ट्स लाईव्ह आहेत आणि काही प्री रेकॉर्डेड म्हणजे एक्सक्लुझिव्हली आर्टिस्ट सपोर्ट आर्टिस्ट कॅम्पेन साठीच रेकॉर्डिंग व्हिडिओ शूट करून घेतलेल्या अशा आहेत. आणि ते कुठल्याही असल्या, लाईव्ह असल्या, प्री रेकॉर्डेड असल्या, तरीही त्याचं फक्त 100 रुपये एवढंच तिकीट ठेवलंय. आणि भारताबाहेर $15 US किंवा $15 ऑस्ट्रेलियन, $15 असं त्याचं तिकीट आहे. म्हणजे जे अगदीच अफोर्डेबल आहे. आणि हे तिकीट्स आता हल्ली ऑनलाईन कार्यक्रमामध्ये फॅमिलीसाठी असतात. म्हणजे भारतामध्ये अख्खी एक फॅमिली 100 रुपयामध्ये अख्खा कार्यक्रम बघू शकते, हा तास 1.5 तासाचा जो आहे तो. आणि भारताबाहेर निव्वळ $15 मध्ये परत अख्खी फॅमिली कार्यक्रम बघू शकते. म्हणजे लाईव्ह कार्यक्रमांसारखं काही पर हेड तिकीट नसतं. पण ह्याच्यात एक आनंदाची गोष्ट ही आहे की भारतामधून काय किंवा सिडनीमधून काय किंवा इव्हन अमेरिकेतून आमचे काही फॅमिली मेंबर्स किंवा काही फ्रेंड्स हे तिकीट्स तर कार्यक्रमाची घेतात, पण ह्या व्यतिरिक्त अमाऊंट आम्हाला डोनेट करायची आहे असं सांगून अगदी आनंदाने तिकीट मनी शिवाय पैसे देण्याची इच्छा दाखवत आहेत. आणि हाच ऍक्च्युली मला पुढचा प्रश्न माझा हाच एक होता की
जसं आपण तिकीट काढतो आणि प्रोग्राम बघतो आणि $15 दिले आपला विषय संपला, हा एक असतो. पण ज्यांना कोणाला अजून जास्त पैसे डोनेट करायचे असतील तर तशी काही सोय आहे का, हा मी ऍक्च्युली पुढचा विचारणार होतो, की तुम्ही हो असं काही हो बँक हो अकाउंट ओपन केलाय का तिकडे, किंवा काही वेबसाईट आहे का ज्याच्यात कॉन्ट्रीब्युट करता येईल असं त्या दृष्टीने. हो. आता वेबसाईट अशी आपली काही नाहीये, पण आता आहे हे कार्यक्रम होत आहेत, हे जे बॅनर आहे माझ्या क्लासचं रिदम डान्स अकॅडमी, त्या बॅनरच्या अंडर हे कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे मग प्रॉपर रिदम डान्स अकॅडमीचं अकाउंट मध्ये हे पैसे, म्हणजे ह्या सगळ्याचा ट्रॅक आपण खूप चांगला ठेवू शकतोय. आणि ह्याशिवाय जो हा सेटअप ज्यांचा आहे, टुगोज म्हणून अमेरिकेतली जी कंपनी आहे, तिकीट्स काय म्हणतात हल्ली असते, तिकीट मॅनेजमेंट. तिकीट लिंक, हा, तर त्यांची जी आहे तर त्यांच्यातनच हे सगळे व्यवहार त्यांच्या थ्रू हे सगळे होत आहेत. तर आपल्याकडे सगळं अगदी क्लीन व्यवहार आहे त्याचा, आणि आपल्याला चांगला त्याचा ट्रॅक ठेवता येतोय आणि चांगली मदत आपल्याला करता येईल कलाकारांसाठी असं दिसतंय. तर वी आर होपिंग अजून बरेच कार्यक्रम व्हायचे आहेत, कारण ह्यामध्ये जे प्लॅन होते, म्हणजे जेव्हा हा थॉट डोक्यात आला त्याच्यानंतर मी काही ठराविक आर्टिस्टना अप्रोच झाले, की हे असं असं करतोय तर विल यू बी इंटरेस्टेड असं. मग त्याच्यात अगदी काही माझ्या बरोबरचे होते, काही माझ्यापेक्षा ज्युनियर होते, काही खूप सिनियर होते, वेल रिनाउंड होते. असं पण मी खूप ठराविक लोकांना, कारण मला तेव्हा अंदाज नव्हता की याला कितपत रिस्पॉन्स येईल, लोक कितपत इंटरेस्टेड असतील. तर पण त्या लोकांनी एकतर मला हो म्हटलं, ह्याचा मला सगळ्यात आधी आनंद झाला. पण ह्याचं जेव्हा पहिलं पोस्टर बाहेर आलं, जेव्हा लोकांना सांगितलं, त्यानंतर आम्हाला खूप लोक अप्रोच झाले की आम्हाला परफॉर्म करायला आवडेल. आणि असं करत करत तो, म्हणजे असं वाटलं होतं की हा एक 6-8 कार्यक्रम झाले की बहुतेक हे एवढं झालं आपलं, तरी होईल बहुतेक ह्याच्यात जे काय होईल ते. पण आता ते असं करत करत 16 कार्यक्रमांपर्यंत गेलेलं आहे की पीपल आर इंटरेस्टेड टू परफॉर्म. मग त्याला मला सिडनीतनं लोक अप्रोच झालेत, इंडियातनं अप्रोच झालेत, आणि निखिलला काही लोक अप्रोच झालेत. तर आमच्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे की लोक सहभागी होत आहेत या कॅम्पेन मध्ये. सो आता ह्या ज्या आणि ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये अपार्ट फ्रॉम हर्षला, यू अँड निखिल, अजून कोण आहे इन्व्हॉल्व? रोहन रघुवन म्हणून आमचा एक मित्र आहे, आणि तो अतिशय ब्रिलियंट आहे. तो व्हिडिओग्राफी करतो, फोटोग्राफी करतो, एडिटिंग करतो, ही इज अ साऊंड इंजिनियर. आणि ह्या सगळ्या कॅम्पेनचं जितकं काही प्रोडक्शनचं हे काम आहे, मग ते अगदी राईट फ्रॉम व्हिडिओज बनवणे, त्या एडिट करणे, म्हणजे जे काही इंडियातलं असेल, तो इंडियात आहे अर्थात, ते इंडियातलं जे करायला लागतंय तो बघतो. पण मी इथून मग बनवलेल्या व्हिडिओज त्याला पाठवते, तो वेळ देऊन, कारण हे एडिटिंग करणं वगैरे काम हे परफॉर्म करणं एक 3 तासात होतं, पण हे एडिटिंग वगैरे ही कामं करायला खूप तासांचं हे काम आहे, 1-1, 2-2 दिवस, 3-3 दिवसाचं. तर हे सगळं खूप वेळ लागणारं काम, ऍक्च्युअली मोठं लोकांसमोर प्रेझेंट होण्यापूर्वीचं ते प्रेझेंटेबल बनवण्याचं काम रोहन करतोय, आणि त्याचा खूप मोठा हातभार आहे ह्याच्यामध्ये. आणि आय मला रिअली आय अप्रिशिएट. कॅन फील फॉर हिम, कारण मी स्वतः पण एडिटिंग खूप केलेलं आहे याच्यामध्ये, आय नो. त्यामुळे मला चांगलीच कल्पना आय आहे नो. एडिटिंग किती वेळ लागतो यू ते. कॅन अंडरस्टँड. येस, एक्झॅक्टली, डेफिनेटली. एक्झॅक्टली. सो आता मनी वाईज तुमचं काही टार्गेट आहे का, की आपल्याला एवढा फंड जमा करायचा आहे, असं काही तुमचं टार्गेट आहे का? तसं काही ठेवलेलं नाहीये, पण जास्तीत जास्त होईल तेवढं करूया असं वाटतंय. इच्छा आहे खूप चांगली अमाऊंट जमा व्हावी अशी. कारण बऱ्याच वेळा पण निखिल असं वाटतं ना, की आपण समजा एक $1000 एक टार्गेट ठेवलं तर आपण त्या दृष्टीने वी रन टुवर्ड्स इट, राईट. आपलं जर का टार्गेट नसेल की हा ठीक आहे, काय ह्याला $100 आले ठीक आहे, किंवा एक्स अमाऊंट आलं, इट्स ओके, पण असं काही टार्गेट ठेवलं तर कदाचित आपण जास्त धावतो ना त्या दृष्टीने, म्हणून मी आपलं विचारलं टार्गेट की. आम्ही 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. टार्गेट आम्ही मुद्दाम ठेवलं नाही, कारण एक तर जसं आपण आत्ता अडचणीत असलेल्या कलाकारांसाठी आपण फंड रेझिंगचा हा प्रोग्राम डिझाईन केला, तर हा कशाच्या जोरावर, बळावर, आधारावर उभा राहणार आहे, तर जे कोणी याच्यात तिकीट विकत घेऊन कॉन्ट्रीब्युट करणार आहे त्यांच्या संख्येवर हा सगळा डोलारा उभा आहे किंवा उभा राहील. आणि जसे आर्टिस्ट सध्या संकटात आहेत, तसे कॉमन ऑडियन्स मधले सुद्धा अनेक संकटांना ऑलरेडी सामोरे जात आहेत. सो आम्ही जसं हर्षलाने सांगितलं की याचे तिकीट रेट त्यासाठी आम्ही अतिशय नाम मात्र ठेवलं,
की कोणालाही त्याचंही बर्डन येता कामा नये, कारण बरेचसे असे असतात की हितसंबंधांच्या साठी सुद्धा त्यांना आपल्या बरोबर काम करायला आवडतं, तर तोही कुठेही प्रेशर असू नये. त्यामुळे आम्ही नाममात्र मूल्य ठेवलेले प्रत्येक तिकिटाच्या माध्यमातून. सो थोडासा वेळ लागेल, पण ती गोष्ट सुरू झाली आहे खूप चांगल्या पद्धतीने, कारण इतक्या छान संख्येने आर्टिस्ट जसे आम्हाला सपोर्ट करतात या कॉन्सर्टच्या सक्सेस होण्यामध्ये, तसं ऑडियन्सचा पण तितकाच मोठा हातभार आहे. सो त्यामुळे आम्ही एक असं टार्गेट ठेवलं नाहीये, पण जास्तीत जास्त लवकर आपल्याला किती जास्तीत जास्त अमाऊंट याच्यातनं उभी होईल, जेणेकरून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो, ती जी काही मदत आहे. सो असं आता आम्ही काही ठरवलेलं नाहीये, फक्त एकच टार्गेट आहे की जास्तीत जास्त हे उभं राहावा फंड, आणि आपला जो निधी आहे तो वेगवेगळ्या फॉर्म मधनं त्या लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचावा. सो आता आर्टिस्ट पर्यंत तुम्ही कसे पोहोचता, म्हणजे त्याला काही क्वालिफाईंग क्रायटेरिया तुम्ही ठेवलेत किंवा हाऊ डू यू डिसाइड की कोण खरंच नीड मध्ये आहे किंवा नाहीये? हाऊ डू यू डिसाइड, हाऊ यू गो अबाउट इट? त्यासाठी आम्ही एक ईमेल आयडी क्रिएट केला ह्या कॅम्पेनसाठी, आणि त्याच्यावर आम्ही लोकांना सांगतोय की तुम्ही अप्रोच व्हा, तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो आम्हाला सांगा, आणि मग त्यांच्यासाठी एक फॉर्म ठेवलेला आहे, तो फॉर्म ते भरतात, आणि मग त्यानुसार कितपत गरज त्यांची आहे आणि त्यातली आपण काय मदत करू शकणार आहोत याचा साधारण आम्ही आढावा घेऊन मग त्याप्रमाणे मदत डिक्लेअर करू. कारण आता आम्ही या क्षणाला लगेच मदत करायला सुरुवात अजून केलेली नाही, तर थोडासा फंड अजून जमा होण्यासाठी थांबलोय, कारण एकदमच काही ठराविक लोकांवर आता पैसे खर्च करून अजून पण काही लोक आले, म्हणजे त्यांना जर काही मदत केली आणि अजून खरंच गरजू लोक त्याच्याही पेक्षा जास्त गरज असणारे आले, तर आपल्याला निधी पुरला पाहिजे जास्तीत जास्त लोकांना मदत करण्यासाठी. त्यामुळे थोडासा आम्ही त्याच्यावर विचार करतोय, पण त्यांच्याकडनं पूर्ण माहिती घेतोय आणि मग त्याचा सरासर विचार करून मग कशा प्रकारची मदत पोहोचवता येईल, काय करता येईल हे ठरवायचं आहे. सो आता मनी वाईज आपल्याला रेज करायचे पैसे, परंतु अवेअरनेसच्या दृष्टीने तुमची लोकांकडनं काय अपेक्षा आहे? की तुम्ही तर करालच, तुम्ही मार्केटिंग कराल, तुम्ही 4 ठिकाणी ग्रुपमध्ये शेअर कराल, पण लोकांकडनं तुमची काय अपेक्षा आहे? लोकांकडून बेसिकली हा जो कॉज आहे की, आणि मी आधी जसं सांगितलं की आपल्या घासातला घास काढून देण्याची आपली संस्कृती आहे, तर तोच धागा इथे पण आहे. सो लोकांकडनं एकमेव अपेक्षा अशी आहे की तुम्ही पण पुढे या, पण नुसते पुढे येऊ नका, तर तुम्हाला त्याच्याबरोबर आम्ही काहीतरी छान आमच्याकडे जे आहे ते डिलिव्हर करायला तयार आहोत आनंदाने. सो याच्यामध्ये असं नाही होणार की इन रिटर्न ऑफ ऑर इन फेवर ऑफ आपण त्यांना काहीच देत नाही आहोत. तर तुम्ही चांगलं म्युझिक तुम्हाला ऐकायला आणि बघायला मिळणार आहे, चांगली कला तुम्हाला एन्जॉय करायला मिळणार आहे, आणि त्यासाठी तुम्हाला अगदी नाममात्र शुल्क, ते सुद्धा इतक्या चांगल्या कॉज साठी तुम्हाला द्यायचंय. याच्यातनं वैयक्तिक आम्हाला कुठलेही नकोच आहेत, सो तेही आम्ही घेणार पण नाही आहोत. सो हे जे काही याच्यातनं निधी उभा राहणार आहे तो फक्त आणि फक्त अशा गरजू कलाकार लोकांसाठीच वापरला जाणार आहे. सो जास्तीत जास्त लोकांनी इथे यासाठी कॉन्ट्रीब्युट करावं, अपार्ट फ्रॉम तिकीट बाईंग. ज्यांना हर्षलाने आधी सांगितलं की या व्यतिरिक्त ज्यांना काही अमाऊंट डोनेट करायची आहे किंवा त्या कॉज साठी द्यायची आहे, तर त्याचा विचार झाला तर अजून चांगलाच हातभार लागणार आहे. तर तसे पण लोक येत आहेत ऑलरेडी. सो ही अशी संवेदनशील गोष्ट आहे की लोकांना खरं तर सांगायची गरज नाही, इतके सुजाण आणि खूप चांगल्या विचारांचे श्रोते आपल्याला लाभलेले आहेतच. सो आता अजून एक क्वेश्चन आहे की समजा आता मी तिकीट काढलं असं समजा, आणि समहाव मला ते जमलं नाही त्यावेळेला बघायला, तर तसं काही रेकॉर्डिंग वगैरे तुम्ही पाठवू शकता का, की आपल्याला काही बघता येतं? हो, असं काही आहे? हो, आपण नंतर ते डेफिनेटली अरेंज करू शकतो. म्हणजे कदाचित ते लगेच नाही होणार, म्हणजे आज कॉन्सर्ट झाली तर उद्या नाही होणार, पण ह्या सगळ्याच आपण कुठेतरी एकत्र ठेवणार आहोत ते, आणि मग त्याच्यानंतर ज्या लोकांना बघायचंय त्यांना आपण नक्की पाठवणार आहोत. तर ह्याची ह्या प्रश्नामागचं कारण असं होतं की बरेच लोकांचे काही ना काहीतरी प्लॅन्स असतात. लेट्स से आता आज तुम्ही 4 वाजता इंटरव्ह्यू, आता आपण जेव्हा चाललेलो आहे त्याच वेळेला समजा तो कॉन्सर्ट असेल आणि मी बिझी आहे, पण मी तिकीट तर काढलेलं आहे, किंवा मी तिकीट काढलं नसेल तर मी काय विचारणार, कारण
की अरे मला तर आता वेळ नाहीये, मी कशाला काढू तिकीट. बरोबर. तर असा न विचार करता तिकीट काढायला हरकत नाही आणि नंतर आपण त्यांना ती लिंक पाठवूया. हो हो. म्हणजे त्यांना नाही, तो नक्की प्रोग्रामचा बघता आनंद पूर्ण घेता येईल. नक्की हो. नक्की ठीक आहे. नक्की. कारण आशिष आता सुद्धा असा प्रश्न येतो, कारण जेव्हा कार्यक्रमाचा टाइम झोन ठरवला जातो ना, तर कधी कधी असं होतं की फक्त सिडनी आणि इंडिया किंवा गल्फ कंट्रीज ह्या एकत्र येऊ शकतात. मग युके आणि युएस त्याच्यात ऍड करता येत नाहीये. तर मग असं होतंय की ज्या ज्या लोकांचे कोणीतरी युकेला राहतात, कोणी युएसला राहतात, तर त्यांच्यासाठी आपण परत त्या पर्टिक्युलर ती कॉन्सर्ट आपण त्या टाइम झोन प्रमाणे पण अरेंज करणार आहोत. हम्म. आणि म्हणजे त्या लोकांनाही बघता येईल आणि प्लस आपल्या सिडनीतलं काय किंवा भारतातले काय जे लोक असे असतील की त्यांना बघता येत नाहीये, तर डेफिनेटली त्यांना पुन्हा लवकरात लवकर बघता येण्याची सोय होणार आहे. ओके. आता हे जे आपण प्रोग्राम करणार आहे हे मोस्टली संडे टू संडे असणार आहे, जे 16 प्रोग्राम्स लाईन अप केलेले आहेत ते पुढचे. हो, म्हणजे तसे एव्हरी संडे आहेत, पण आता गणपती जेव्हा होते तर त्यावेळेला त्या वीकला आपण नाही करू शकलो, कारण मग तेव्हा सगळेच बिझी असतात. तसाही खूप लोकांना म्हणजे जरी आता कोविड असलं तरी सिडनीमध्ये बऱ्यापैकी असं होतं की लोक येत जात होते एकमेकांकडे. त्यामुळे अवेलेबल म्हणजे पाहिजेत ना लोक बघायला, पण आपल्याला ऑडियन्स पाहिजे. तर मग असं अगदीच घाई गर्दीच्या वेळात आपण तेवढे काही स्किप करणार आहोत, पण अदरवाईज डेफिनेटली वीकेंड टू वीकेंड चालू राहणार आहेत कार्यक्रम. हो, म्हणजे आता गोइंग फॉरवर्ड मला वाटतं सप्टेंबर मध्ये आता पुढचा जो काय रविवार येईल, नाही, आज पण आहे, मला वाटतं आज पण प्रोग्राम आहे, हो, आता आहे, 13 आता सप्टेंबरला पण आहे. चालू आहे. मग तसा पुढे 20 सप्टेंबर 27 सप्टेंबरला असणार आहे का? हो हो हो, कार्यक्रम आहेत. ओके. मग ह्या डेट जर का लोकांना आधीच माहिती असतील तर त्याप्रमाणे लोक म्हणतील की अरे हा ठीक आहे, पुढच्या रविवारी आहे, करेक्ट. आज नाही जमलं, मी पुढच्या 20 तारखेला बघेन, 27ला बघेन. मी त्या दृष्टीने हा प्रश्न हो 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 विचारला. हो हो हो. येस. आता आपण जवळपास एक अर्धा तास बोलतोय. जस्ट बिफोर वी क्लोज द कॉल, डू यू वॉन्ट टू ऍड एनिथिंग? मला एक गोष्ट सांगायची, मी एका व्यक्तीचं नाव सांगितलं नाही ह्या संपूर्ण कॅम्पेन मध्ये. त्या व्यक्तीचा आम्हाला खूप मोठी हेल्प होतीये, ती म्हणजे माझी इंडियातली मैत्रीण मिथिला भिडे. कारण ती प्रोग्रामची पोस्टर्स करतीये, स्क्रॅच पासून सगळं ती करतीये. प्रत्येक प्रोग्रामचं त्याप्रमाणे पोस्टर्स बनवण्याचं काम अगदी लगातार न कंटाळता ती मुलगी करतीये. आणि ते पण असंच वेळखाऊ काम आहे, पण ती अतिशय नेटाने करतीये ते. सो आय वुड लाईक टू थँक मिथिला ऍज वेल. मला असं तिचं नाव नाही घेतलं असं नव्हतं करायचं, उशिरा का होईना. सो ते. आणि माझी विनंती आहे लोकांना की जास्तीत जास्त ह्या कॅम्पेन बद्दल लोकांनी जास्तीत जास्त एकमेकांना सांगावं आपल्या फॅमिली फ्रेंड्स मध्ये, आणि जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा. कारण ह्या गोष्टीची कल्पना आम्हाला पूर्णपणे आहे. सध्या झालंय काय आशिष की ऑनलाईन कार्यक्रम खूप झालेत कोविड सुरू झाल्यापासून. एकतर मग ते बिना शुल्क तर फेसबुक लाईव्ह वगैरे तर खूपच चाललेत. आणि झालंय असं की खूप मोठे मोठे नावाजलेले आर्टिस्ट लोकांना ऐकायला बघायला मिळतात. म्हणजे ज्या कार्यक्रमांची तिकीट इतकी जास्त होती, हजारो मध्ये वगैरे असायची, तर ते आता फ्री बघायला ऐकायला मिळतात. त्यामुळे मग लोकांचं असं झालंय की मग बाय चॉईस त्यांना हवे ते रिनाऊंड लोक बघायला ऐकायला मिळाल्यानंतर मग अननोन आर्टिस्टना बघणं हा तसाही सेकंडरी ठेवला जाणारा भाग असतो. त्यामुळे म्हणजे जेव्हा ह्या कॅम्पेन बद्दल मनात आलं तेव्हा मी निखिलला हेच बोलले, की मी त्याला म्हटलं की हे बघ, आपल्याकडे काय असं खूप सेलिब्रिटीज भरलेत आणि मग त्यांना कोणीतरी बघायला येईल कार्यक्रम, अशी परिस्थिती नसणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये एकच उद्देश असू शकतो की ज्यांना मनापासून आर्टिस्टना सपोर्ट आणि हेल्प करावा असं वाटतं, असे आहेत. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपणच आर्टिस्ट असणार आहोत की जे आपल्या बिरादरीला सपोर्ट करू. कारण भारतामध्ये पण असे आर्टिस्ट आहेत मोठे, अगदी माझ्या गुरु मनीषाताईं सकट असे लोक आहेत की जे आर्टिस्टना ऑलरेडी मदत करत होते. हे कॅम्पेन सुरू होण्याच्या आधी मी ऐकलं होतं की मग नाटकाच्या फील्डमध्ये जसं प्रशांत दामलेंनी केलं किंवा अजून बरेच लोक करतात, तसं म्युझिक आणि डान्सच्या फील्डमध्ये पण अशा आपल्या आर्टिस्ट लोकांनी, रिनाऊंड आर्टिस्ट लोकांनी किंवा आमच्या लेवलच्या सुद्धा आर्टिस्ट लोकांनी भरपूर मदत केलेली आहे लोकांना ऑन देअर ओन, म्हणजे कुठेही त्याचा गाजावाजा न करता.
पण हे सगळं तर ते बिचारे करतच आहेत. पण ह्याचे कुठेतरी लोकांना ह्याची जेन्युइनिटी कितपत वाटेल हे माहित नाही. आपण कॅम्पेन चालू केल्यावर पण असं मी त्याला म्हणाले होते. पण ते वाटावं लोकांना की खरं सिरियसली वी विश टू डू समथिंग आणि वी नीड युअर सपोर्ट, असंच मला सगळ्यांना सांगायला आवडेल. एक्झॅक्टली. आणि काय $10-15 हे आपण कुठेही खर्च करतो. त्यामुळे समजा असं म्हणलं की $15 ठीक आहे, मी प्रोग्राम बघितला, मला नाही आवडला किंवा मला आवडला, तर इट शुड बी ओके. हे काय एवढं बिग डील मला वाटत नाहीये. त्यामुळे पुणेकरांनी हा नक्की प्रोग्राम बघावा. नॉट जस्ट पुणेकरांनी, जेवढे ऑस्ट्रेलियामधले मराठी लोक आहेत त्यांनी डेफिनेटली हा प्रोग्राम बघावा अशी माझी पण विनंती आहे. सो नॉट ओनली दिस, आपल्याकडे आता पुढच्या रविवारचा जो कार्यक्रम आहे तो औरंगाबाद मधल्या आर्टिस्ट परफॉर्म करणार आहेत. आमचे एक अतिशय चांगले फॅमिली फ्रेंड आहेत ते काका, त्यांच्या ट्रूप सकट, त्यांचा रिनाउंड ग्रुप आहे गीतांजली म्हणून, तर त्यांच्या ट्रूप सकट त्यांनी खास व्हिडिओ रेकॉर्डिंग ASA साठी करून पाठवलंय आणि ते आपण स्ट्रीम करणार आहोत नेक्स्ट वीकेंडला. नाशिकहून लोक जॉईन होणार आहेत आपल्याला. तर असं हे फक्त पुण्यामध्ये नाही आहे, आता मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि अजून जिथून लोक शक्य तिथून आपल्याला जॉईन होत आहेत. तर होपफुली हे होईल. दॅट्स गुड. ऑल द बेस्ट हर्षला आणि निखिल. थँक्यू फॉर Thank you so much, टॉकिंग टू Ashish. मी टुडे. आणि आपण परत एकदा कॅचअप करूयात. पुढचा जेव्हा तुमचा प्रोग्राम होईल त्याच्या आधी एक मे बी 15 मिनिटाचा बाईट घेऊया आणि विल प्रेझेंट इट मोर. ओके. नक्कीच. Thank you so much, आशिष. Ashish. येस, Thank you आशिष, so तुमचे much. आभार आहेत. कारण इतक्या आमच्या छोट्या प्रयत्नाला तुमच्या या सगळ्या आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून तमाम ऑस्ट्रेलियामधल्या पुणेकर, महाराष्ट्र मधनं आलेल्या सगळ्या रसिक आणि श्रोत्यांना आमचा हा छोटासा प्रयत्न तुमच्या माध्यमातून आज पोहोचणार आहे आणि त्याचा खूप मोठा पॉझिटिव्ह सपोर्ट आम्हाला मिळणार आहे या आमच्या आर्टिस्ट सपोर्ट या कॅम्पेनसाठी. तर तुमचे विशेष आभार. खूप खूप थँक्यू सो मच. लेट्स होप फॉर द याची बेस्ट. दखल घेतल्याबद्दल थँक्यू. नो प्रॉब्लेम. एनी टाइम. थँक्यू. येस. चीयर्स. थँक्यू. बाय.